नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एक ब्लाऊजचा महत्त्वाचा प्रॉब्लेम पाहणार आहे। तर या इथे पहा, इथे काही जणांना रिंकल्स येतात, फुगा येतो पाठीमागच्या साईडला आणि या इथेही बाहीमध्ये रिंकल पडतात अशा। तर त्यासाठी काय करायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आपण या इथे 38 साईजचं कटिंग पाहणार आहे। तुम्ही प्रत्येक साईजला या पद्धतीने बदल केला तरी चालेल। तर ही मेथड आपण कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस ब्लाउज, फोरटक्स ब्लाउज कोणत्याही ब्लाउजमध्ये वापरली तरी चालेल। या इथे डीप नेकसाठी मी तुम्हाला या इथे हे सोल्युशन सांगणार आहे। तर या इथे पहा, 38 साईजचा ब्लाउज आहे। पूर्ण उंची आपण 14 इंच घेणार आहे। छाती आहे 38, कंबर आहे 32, पुढचा गळा 6, मागचा डीप नेक आहे 10, शोल्डर 5.5 घेणार आहे आणि मुंडा 6 इंच घेणार आहे। या इथे मी कटोरी ब्लाउज किंवा प्रिन्सेस ब्लाउज असं कटिंग दाखवणार नाही, फक्त तुम्हाला मी आर्महोलमध्ये आणि बाहीमध्ये काय बदल करायचे आहेत हे मी तुम्हाला या इथे सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण हे माप कट करून घेऊया। तुम्हाला आर्महोलचं राऊंड कसा द्यायचा, कटिंग कसं करायचं मी तुम्हाला या इथे सांगणार आहे। त्यानुसार तुम्ही तुमच्या कटिंगमध्ये बदल करायचे आहेत। तर या इथे पूर्ण उंची 14 आहे। तर नेहमीप्रमाणे आपण 1 इंच प्लस करतो, त्याप्रमाणे आपण या इथे 15 इंच घेणार आहे। छाती आहे 38, त्याचा चौथा भाग 9.5, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन असणार आहे। 32चा चौथा भाग 8, त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी घेत असतो आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। एवढेच मापानुसार आपण या इथे आज कटिंग पाहायचं आहे। मध्ये कटोरी, फोरटक्स असं पाहायचं नाही। आर्महोल फक्त मी तुम्हाला या इथे दाखवणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही चेंजेस करायचे आहेत। आणि याआधी मी कटोरीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते जाऊन तुम्ही पाहू शकता। आता या इथे पहा, 14 उंची आहे, 1 इंच प्लस केलं। या इथे 15 इंचावरती मी मार्किंग केलं, इथेही 15 इंचावरती मार्किंग करायचं आहे। या इथे चुन्या येत असतील तर आर्महोलमध्येही प्रॉब्लेम असतो आणि इथे चुन्या येत असतील तर बाहीमध्ये प्रॉब्लेम असतो। तर त्यासाठी आपल्याला दोन्हीही व्यवस्थित कट करायचं आहे, एकदम परफेक्ट कट करायचं आहे। फक्त आर्महोलमध्ये चेंजेस केले की होत नाही, बाहीमध्येही आपल्याला परफेक्ट कटिंग करावं लागतं आणि आर्महोलचंही परफेक्ट कटिंग करावं लागतं। तर या इथे मी उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे। तर इथे मी उंचीचं पॉइंट करून घेते, मार्किंग करून घेते। आता पहा, शोल्डरचं मार्किंग करून घेऊया। आता जास्तीत जास्त ज्या मुली आहेत त्या काय करतात, ब्रॉड नेक घालतात। तर जास्तीत जास्त 3, 3.5 असा ब्रॉड नेक असतो। प्रिन्सेसमध्येही खूप ब्रॉड नेक असतात। त्यासाठी आपल्याला या इथे शोल्डर 5.5 इंचच घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही। या इथे मी 5.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं, इथेही मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता आपण मुंडा किती घेणार आहे, 6 इंच। या इथे जर तुम्ही मुंडा कमी घेतला तरीही आर्महोलमध्ये प्रॉब्लेम येतात। टाईट मुंडा असला की नंतर लूज, त्यामुळे आपल्याला परफेक्ट असं मार्किंग करायचं आहे। आता या इथे पहा, छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे 9.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता या इथे मी दोन्ही मुंड्याचं मार्किंग दाखवणार आहे, फ्रंट आणि बॅक। या इथे डबल आपला पार्ट निघणार आहे। आता इथे कमरेचं मार्किंग करून घेऊया। तर 32 कमरेसाठी मी सांगितलं, 8 इंच चौथा भाग, 1 इंच आपण टक्ससाठी या इथे घेतलं, 9 इंच, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे जोडून घेऊया आपण। ही झाली फिटिंगची लाईन आणि हे झालं आपलं मार्जिन। आता या इथे आपल्याला आर्महोलला शेप द्यायचा आहे। या इथे तुम्ही जर 1.5 इंच घेत असाल आणि आर्महोलमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर या इथे पहा, फक्त या इथे 1.25 इंच आपल्याला
पाठीमागचा मुंड्याचा आकार देण्यासाठी घ्यायचा आहे. तर या इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे झालं पाठीमागच्या मुंड्यासाठी, हे लक्षात ठेवा. आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण 1.25 इंच, या इथे 1.25 इंच पहा, हे अर्धा आणि ह्या पुढे 2 रेषा 1.25 इंच एवढंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे. आणि हा जो मुंडा आहे त्याचा आपल्याला असा मध्य करायचा आहे. या इथे मी मध्य केला. आता इथून आपल्याला मुंड्याला आकार द्यायला चालू करायचा आहे. तर मुंडा असा जास्त असा बाहेरून आकार द्यायचा नाही, शक्यतो होईल तेवढं असा आतून आकार देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जेवढा इथे जास्त कपडा होईल तेवढा इथे रिंकल्स येणार, फुगा येणार आणि इथेही कपडा आपला फुगा आल्यासारखा होऊन जास्त कपडा शिल्लक राहणार. तर इथे पहा, आधी मी डॉट डॉट करत मुंड्याला आकार देते. कमीत कमी या इथे 1 इंच 1.25 इंच राहिलं पाहिजे असा आकार या इथे आधीच आणून जोडायचा. इथे डायरेक्ट असा करून इथे जॉईन करायचा नाही. 1 इंच अंतर राहिलं पाहिजे किंवा 1.25 इंच. जर छोटी साईज असेल तर अर्धा इंच या इथे शिल्लक राहतं. अशा पद्धतीने या इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला प्रॉब्लेम येतो जास्त आपल्याला ब्लाऊजमध्ये, म्हणून पहा इथून असं आपल्याला खाली जायचं आहे आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर तुम्ही या इथे पाहू शकता मुंड्याचा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे, गोल. या पद्धतीनेच आपल्याला मुंड्याचा आकार आला पाहिजे. इथे डायरेक्ट इथे नेऊन जोडायचं नाही, कारण इथे मग कपडा शिल्लक राहतो आणि मग प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता पुढच्या मुंड्याचा आकार पहा, असा इथेच आपल्याला फक्त हा आकार असा जोडायचा आहे. इथेही जास्त पुढे अंतर घ्यायचं नाही किंवा इथेही जास्त पुढे अंतर घेऊन असं इथे असं जोडायचं नाही. इथेच आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर पहा, दोन्ही आकार कसे आपले परफेक्ट आलेले आहेत. आता हे आपण कट करून घेऊ आणि बाहीचं कटिंग ही परफेक्ट हवं. बाहीचे आकार कसे द्यायचे मी तुम्हाला या इथे सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला या इथे मुंडा मोजून घेऊया आपण बाहीचा. तर हे अर्धा इंच हे आपलं शिलाईमध्ये जातं. तर आपल्याला पाठीमागचा मुंडा मोजायचा आहे. या इथे मुंडा आलेला आहे 8.25 इंच. या इथे तुम्ही पाहू शकता 8.25 इंच आपला मुंड्याचा घेर आलेला आहे. तर या मापानुसार आपण बाहीचं कटिंग करणार आहे. हे तुम्हाला समजलंच असेल मी या इथे आकार कसे दिलेले आहेत. तर या प्रकारे तुम्ही ही आपल्या ब्लाऊजच्या मुंड्याला आकार देऊन पहा. एखादं तुम्ही स्वतःचं ब्लाऊज शिवून पहा आणि बघा काय फरक पडतो, किती फरक पडतो हे तुमचं तुम्हाला समजेल. तर चला बाही कटिंग पाहूया. तर या इथे आपण बाहीचं कटिंग करायला सुरुवात करूया. आता मी तुम्हाला लांब बाही दाखवते. जास्त प्रॉब्लेम लांब बाहीमध्ये पण येतात. तर या मापानुसार तुम्ही 7 इंच 8 इंचाची बाही सुद्धा कटिंग करू शकता. म्हणून मी तुम्हाला या इथे 9 इंचाची बाही दाखवते. तर यामध्ये 1 इंच मिक्स करून आपण 10 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं. इथेही मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता मात्र ही लांब बाही आहे म्हणून आपण या इथे 3.5 इंच घ्यायचं आहे. काय करतात, लांब बाही असो, छोटी बाही असो किंवा मध्यम बाही असो, फक्त 2.5 इंच घेतात. तर त्यामुळेही इथे प्रॉब्लेम क्रिएट होतात. बाहीमध्ये रिंकल्स यायला सुरुवात होते. तर छोटी बाही असेल तर 2.5 इंच घ्यायचं आहे. मध्यम बाही असेल तर 3 इंचपर्यंत घ्यायचं आहे. आणि लॉंग स्लीव्ज असेल तर या इथे 3.5 इंच घ्यायचं आहे. या इथे 3.5 इंच मी मार्किंग करून घेतलं. आता अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर अजिबात कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही.
9.25 इंच आपला मुंडा घेर आलेला होता. तर या इथे पहा 9.25 इंच अशा पद्धतीने या रेषेवरती तिरका टेप ठेवून असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपण ही लाईन ओढून घ्यायची आहे. याचा आपण मध्य करून घेऊया. इथे मी मध्य केला. वरती आपल्याला अर्धा इंच कंपल्सरी घ्यायचं आहे आणि खाली पाव इंच म्हणजे 2 रेषा एवढं अंतर आपल्याला या इथे घ्यायचं आहे. आणि इथे मी 1 इंच घेते. आता बाहीला आकार कसा द्यायचा आहे पहा. हे 1 इंच, हे अर्धा इंच, इथून आपल्याला असा आतमध्ये आकार द्यायचा आहे. असा इथे पाव इंच खाली यायचं आहे. अशा पद्धतीने या इथे आपण हे मुंडा घेराचं मार्किंग केलेलं आहे. तिथपर्यंतच आपल्याला आकार द्यायचा आहे. आता इथून आपल्याला आतला आकार द्यायचा आहे जो पानाचा असतो तो. या इथे मी पानाचा आकार दिलेला आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने या इथे पहा पानाचा आकार अगदी सहज असा तयार झाला. आता दंड घेर घेऊया. सव्वा 6 इंच दंड घेर आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे ही शिलाई मार्जिन आपलं घ्यायचं आहे. या इथे फक्त आपण मुंडा घेराचं मार्किंग केलं तिरका टेप ठेवून आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही जर ब्लाऊजमध्ये 2 इंच असेल तर या इथे 2 इंच घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा, नाहीतर बाही कमी पडेल. आता हे झालं आपलं ड्राफ्टिंग. आता इथे पहा हा आकार जो आहे थोडा पाव इंच असा खाली न्यायचा आहे या पद्धतीने आणि कटिंग करायचं आहे. या पद्धतीने बाहीचं कटिंग करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी तुम्हाला बाहीचं कटिंग करून दाखवते. तर पहा बाहीचा आकार तुम्ही या इथे पाहू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे आणि इथूनही तुम्ही पाहू शकता पानाचा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे. आणि आता हे आपण कट करून घेऊया. तर मी तुम्हाला या इथे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे कुठे काय करायचं. तर आशा आहे तुम्हाला हे ट्रिक्स आणि टिप्स आवडल्या असतील. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.